नमस्कार, वेलकम टू माय शो. आज आपण करणार आहोत शिराळं चणा डाळाची आमटी. आता बघा, आमटीला आपण पहिले फोडणी टाकली आहे. हिंग आणि कांदा, कढीपत्ता सगळं छान परतून घ्यायचं. आता या आमट्या आहेत ना, आमच्याकडे सगळ्या अगदी फेवरेट आहे. चणा डाळ भिजलेली त्याच्यात टाकते मी, 2 तास भिजवले. नारळ घेतलं आहे अर्धी वाटी. आता याचं दूध काढायचं नारळाचं, किंवा नारळ बारीक वाटून तो हे करायचं. आता बघा, त्याच्यात शिराळं टाकलं मी, आणि बघा मसाला, धणे जिरं पूड, मीठ, हळद घालून हे पूर्ण परतून घ्यायचं आहे. कांद्याबरोबर आपण चणा डाळ परतली थोडी, आणि आता हे सगळं परतून घ्यायचं आहे. नारळाचं दूध काढा, किंवा तुम्ही नारळ बारीक वाटून त्याच्यावरचा थोडा चोथा काढून टाका. पूर्वी आमच्याकडे खूप नारळ होतं, त्यामुळे आम्ही नारळाचं दूध घालायचं. आता चिंच आणि गूळ, आंबट गोड पाहिजे, आणि हे बघा दूध काढलेलं आहे मी. बारीक वाटून त्याचा चोथा काढून टाकायचा. आता मी ना थोडं चणा डाळ आणि शिराळं शिजवला, आणि मग त्याच्यात गूळ आणि दूध टाकलं. नारळाचं दूध थोडं शिजवून घ्यायचं, आणि मग त्याच्यात जरा उकळी आली, बघा उकळी आली की चिंचचा कोळ टाकायचा. आता याच्याबरोबरच अर्धा चमचा फक्त मी चण्याचं पीठ घेतलं आहे, कारण फक्त ही 2 ते 3 माणसांसाठी आहे म्हणून. आता हे चण्याचं पीठ टाकल्याने काय होते, थोडीशी जाडसर होते. तुम्हाला चण्याचं पीठ नको असेल, तुम्ही तांदळाचं पीठ पण घालू शकता. बघा अर्धा चमचा आहे फक्त. चांगलं मिक्स करून त्याच्यात टाकलं आहे. किती कलर छान आला आहे बघा. मी कोथिंबीर पण टाकले, आणि चण्याचं पीठ घातल्यावर चांगलं उकळून घ्यायचं. ही आमटी जेवढी छान दिसते ना, आंबट गोड तिखट, तेवढी छान लागते. आता आपण त्याला वरून मस्त फोडणी देऊ, आणि आपली शिराळा चणा डाळाची आमटी तयार. बघत राहा सासभाऊ नवजोग रेसिपीज, आणि लाईक शेअर करायला विसरू नका. या जुन्या आमट्या आहेत, त्या तुम्ही करून बघा, ते खायला पण छान लागतात. तर बघत राहा सासभाऊ नवजोग रेसिपी.